पहिला लेसन सॉलिड स्टेट, डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. हे जे अनआयसोट्रॉपिक कॅरेक्टर आहे, जर का बारकाईने प्रश्न विचारला तर अनआयसोट्रॉपीबद्दल विचारतील. आणि ते अनआयसोट्रॉपिक कोण आहेत? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याला अंडरलाईन करून ठेवा. अनआयसोट्रॉपिक याचा अर्थ डिफरंट मॅग्निट्यूड येतात डिफरंट डायरेक्शनमध्ये. डिफरंट मॅग्निट्यूड येतात डिफरंट डायरेक्शनमध्ये. आणि जे ॲमॉर्फस आहेत ते आयसोट्रॉपिक आहेत. ॲमॉर्फस आयसोट्रॉपिक आहेत. ॲमॉर्फस आयसोट्रॉपिक आहेत. पुढच्या पेजवर दिलं असेल बघा, ॲमॉर्फस आयसोट्रॉपिक आहेत. बघा तिसरा पॅरेग्राफ दिसला का? तिसरा पॉईंट आहे बघा, आयसोट्रॉपिक. ते झाल्यानंतर आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन करा. आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन म्हणजे अनेक लोक आहेत त्यांचं रेशो सेम आहे, ॲटॉमिक रेशो सेम आहे. अनेक लोक आहेत त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम आहे, त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम आहे, त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम आहे. आणि पॉलिमॉर्फिझमचे एक्झाम्पल आहेत. एकाच सबस्टन्सची, म्हणजे मी शिकवताना अनेक वेळा शिकवलं, आयसोमॉर्फिझम म्हणजे अनेकांचा एक आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकाचे अनेक. आणि इथे दिसते तुम्हाला, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे बघा. कॅल्साइट आणि ॲरेगोनाइट, कॅल्शियम कार्बोनेटचे दोन फॉर्म आहेत. अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज अँड क्रिस्टोबलाइट आर 3 फॉर्म्स ऑफ सेव्हरल फॉर्म्स ऑफ सिलिका. प्लीज डू इट. हे पॉलिमॉर्फिझम झालं. पॉलिमॉर्फिझम जे एलिमेंटच्या केसमध्ये त्याला म्हणायचं ॲलोट्रॉपिक. पॉलिमॉर्फिझम जे एलिमेंटच्या केसमध्ये त्याला म्हणायचं ॲलोट्रॉपिक. त्याला म्हणायचं ॲलोट्रॉपिक. पॉलिमॉर्फिझम जे एलिमेंटच्या केसमध्ये त्याला म्हणायचं ॲलोट्रॉपिक. आवाज कमी येतोय, आवाज कमी. हां, आता येतोय का आवाज मनोज? ओके ठीक आहे. आता येतोय का? ओके ओके. नीट बघा. पॉलिमॉर्फिझम म्हणजे आयसोमॉर्फिझमला मी सांगायचो अनेकांचा एक. पॉलिमॉर्फिझमला काय? एकाचे अनेक. तर हे जे उदाहरणं आहेत, कॅल्साइट, ॲरेगोनाइट, हे कॅल्शियम कार्बोनेटचे आहेत. अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज, क्रिस्टोबलाइट त्याचे आहेत. ॲलोट्रॉपीचे उदाहरण आहेत बघा. कार्बनचे 3 फॉर्म आहेत, डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलेरिन. ॲलोट्रॉपिझमचे 3 फॉर्म आहेत, डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलेरिन. आयनिक क्रिस्टल, पुढं टाईप्स ऑफ क्रिस्टल आहेत. तर जेवढे ठळक लोक आहेत तेवढंच लक्षात ठेवा आयनिक क्रिस्टलमध्ये. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा आयनिक क्रिस्टलचे. आणि ते एक वाक्य आहे की हे MCQला असं विचारू शकतात, नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. पण मेल्टेड किंवा डिझॉल्व्ड स्टेटमध्ये ते कंडक्टर्स आहेत. हे वाक्य लक्षात ठेवा, MCQसाठी महत्त्वाचं आहे. आयनिक क्रिस्टल. कोव्हॅलंट क्रिस्टलसाठी हे वाक्य लक्षात ठेवा, हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ही मॉलिक्युलर क्रिस्टलची एक्झाम्पल आहेत. Cl2, CH4, H2, CO2, O2. ही लक्षात ठेवा. त्यांच्यातले फोर्स लक्षात ठेवा. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन, व्हेरी वीक डिस्पर्शन और लंडन फोर्सेस. यांना लक्षात ठेवा.
यांना लो मेल्टिंग पॉईंट आहे, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहे, अंडरलाइन इट. मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. इथं 3 डेफिनेशन आहेत. लॅटिसची डेफिनेशन, क्रिस्टल स्ट्रक्चरची ही पहिली डेफिनेशन लॅटिसची, दुसरी डेफिनेशन क्रिस्टल स्ट्रक्चरची, आणि कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दॅट आर अटॅच टू द लॅटिस पॉईंट्स फ्रॉम द बेसिस ही तिसरी बेसिसची. म्हणजे इथं 3 डेफिनेशन झाल्या. नाही कॅरेक्टरिस्टिक शक्यतो करू नका, त्यातले मेन पॉईंट करा, कारण धड्यात बाकीचं विचारण्यासारखं खूप आहे. त्यामुळे शक्यतो कॅरेक्टरिस्टिक वाचा. ते काय तुम्हाला लहानपणापासून तुम्ही बघितल्यात या ना त्या कारणाने, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक होऊन जातील तुमच्या जस्ट बघितलं तरी. या 3 डेफिनेशन मात्र करा, लॅटिस, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि बेसिस. युनिट सेलची डेफिनेशन करा. आता एवढं तर सगळ्यांना माहिती आहे की प्रिमेटिव्ह किंवा सिम्पल युनिट सेल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. बॉडी सेंटर्ड युनिट सेलची डेफिनेशन, फेस सेंटर्ड युनिट सेलची डेफिनेशन, बेस सेंटर्ड युनिट सेलची डेफिनेशन. ब्रेविस लॅटिसेस हे काय, तर देर आर ओनली 14 वेज इन विच सिमिलर पॉईंट्स कॅन बी अरेंज्ड इन अ 3 डायमेन्शनल ऑर्डर. त्याला म्हणायचं ब्रेविस लॅटिसेस. शक्यतो ब्रेविस लॅटिसेसचा डायग्राम करू नका, ओके, नाही केलं तरी चालतील, तेवढी रिस्क घ्या. सिंपल क्युबिकची डेफिनेशन, बॉडी सेंटर्डची डेफिनेशन, फेस सेंटर्डची डेफिनेशन. कारण सिंपल क्यूब आणि बरी ह्याच्यामध्ये सगळ्यांना आता आत्तापर्यंत एवढं कळलेलं आहे की सिंपल क्युबिकमध्ये 1 पार्टिकल आहे, बॉडी सेंटर्डमध्ये 2 पार्टिकल आहे आणि फेस सेंटर्डमध्ये 4 पार्टिकल आहे. एवढीच एक ओळ लक्षात ठेवा. सिंपल क्यूबमध्ये 1, बॉडी सेंटर्डमध्ये 2 आणि फेस सेंटर्डमध्ये 4. हा फॉर्म्युला आणि हा प्रॉब्लेम एवढंच लक्षात ठेवायचे राव, काही वेगळं लक्षात ठेवू नका, एवढंच लक्षात ठेवा. प्रॉब्लेम 1.1, प्रॉब्लेम 1.1. फॉर्म्युला रो इज इक्वल टू m इंटू n अपॉन a क्यूब इंटू na. na म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर आहे, n म्हणजे ते किती त्याच्या ते डिपेंड आहे ना. n म्हणजे स्मॉल n डिपेंड आहे, कारण ते FCC आहे, BCC आहे का SC आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कॉर्डिनेशन नंबरची डेफिनेशन आहे, कॉर्डिनेशन नंबरची डेफिनेशन आहे. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनचं काय करू नका, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनचं काय करू नका. हां, आता हे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन जे आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग करा. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये काय करा ते सांगतो. एवढंच लक्षात ठेवा की जर का स्क्वेअर क्लोज पॅकिंग असेल तर ए टाईप असतो आणि त्या केसमध्ये कॉर्डिनेशन नंबर 4 असतो. बस ए टाईप आणि कॉर्डिनेशन नंबर 4. हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंगमध्ये पॅटर्न AB सारखा असतो आणि इथे कॉर्डिनेशन नंबर जो आहे तो 6 आहे. अख्ख्या पॅरेग्राफ दोन ओळीत लक्षात ठेवायचे. कॉर्डिनेशन नंबर 4, कॉर्डिनेशन नंबर 6. पण हे कोणासाठी आहे, 3 डायमेन्शन का 2 डायमेन्शन, तर हे जे दिलं आहे हे 2 डायमेन्शनसाठी दिलं आहे. हे बघा, हे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे आणि हे हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग आहे. इथे पॅटर्न आहे ए, इथे पॅटर्न आहे AB. आता क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन आहे म्हणजे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्स. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्स. इथं जर का तुम्हाला ए लेयर मिळाली, ए लेयर मिळाली तर तुम्हाला सिंपल क्युबिक युनिट सेल मिळतं. पण हे कोणासाठी रे, 2 डायमेन्शन आहे का 3 डायमेन्शन आहे, तर हे 3 डायमेन्शन आहे. 3 डायमेन्शन आहे. आता इथे कॉर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे.
म्हणजे स्टॅकिंग म्हणजे रचल्या, स्क्वेअर क्लोज पॅक लेअर एकमेकांवर रचल्या 3 डायमेन्शनमध्ये, तर कॉर्डिनेशन नंबर 6 मिळतो. त्याचं एक्झाम्पल आहे तिथे पोलोनियम. ते 6 कोण आहेत ते पण इथे लिहून दिलेले. 4 इन इट्स ओन लेअर, 1 इन अबोव अँड 1 इन बिलो. 1 इन अबोव आणि 1 इन बिलो. स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेअर. हे झालं स्टॅक. आता काय करायचे? स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल लेयर्स. त्याच्या 2 पद्धती आहेत. आता या लेअर रचत असताना म्हणजे पहिल्या हेक्सागोनल लेअरवर दुसऱ्या लेअर रचत असताना 2 प्रकारच्या व्हॉइड म्हणजे एम्प्टी स्पेस तयार होतात. 2 प्रकारच्या व्हॉइड किंवा एम्प्टी स्पेस तयार होतात. इथं दिले बघा, टेट्राहेड्रल व्हॉइड आणि दुसरं the overlapping of triangular voids from 2 layers form octahedral void which is surrounded by 6 sphere आणि tetrahedral void is surrounded by 4 sphere. बस, म्हणजे टेट्राहेड्रल व्हॉइडच्या बाजूला 4 स्फिअर आहेत आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइडच्या बाजूला 6 स्फिअर आहेत. हे जे चित्र आहे टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड, प्लीज हे करून जा. टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड, प्लीज हे करून जा. टेट्राहेड्रल व्हॉइड मी आता सोपं सांगितलं आहे, म्हणजे तुमचे 15-20 मिनिटात व्हायला बाय हा धडा. यू डोंट हॅव टू टेक मच मोर टाईम ऑन इट. काय पॉईंट टू पॉईंट सांगितलं. पण इथं जे सांगितलं टेट्राहेड्रल व्हॉइड 4 आहे, ऑक्टाहेड्रल व्हॉइड 6 आहे, हे काय कॉर्डिनेशन नंबर नाहीत. ते व्हॉइडच्या बाजूचे लोक आहेत ते. मग टेट्राहेड्रल व्हॉइडच्या बाजूला किती स्फिअर आहेत? 4 आहेत. ऑक्टाहेड्रल व्हॉइडच्या बाजूला किती लोक आहेत? 6. आता पॅकिंग ऑफ प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर. इथं किती लेअर झाल्या बघा, इथे 2च लेअर झाल्यात, पण दोन्ही लेअर कुठल्या आहेत? हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट काय झालं? 2 प्रकारच्या व्हॉइड तयार झाल्यात, एक टेट्राहेड्रल आणि एक काय ऑक्टाहेड्रल. आता स्टॅकिंग कितव्या लेअरचं चालू आहे? 3ऱ्या लेअरचं चालू आहे. त्याच्या 2 पद्धती आहेत, 1 वे आणि काय 2 वे. जर का या पद्धतीने केलं प्लसिंग थर्ड एक्झॅक्टली लाईक फर्स्ट, म्हणजे पॅटर्न काय मिळणार? ए बी ए बी ए बी. या पॅटर्नमध्ये जर का लेअर मिळाल्या तर आपल्याला काय मिळतं? HCP मिळतो, ज्याला म्हणायचं हेक्सागोनल क्लोज पॅक. हेक्सागोनल क्लोज पॅक याचा कॉर्डिनेशन नंबर 12 आहे. किती? याचा कॉर्डिनेशन नंबर 12 आहे. आणि जर का मी 3री लेअर वेगळीच रचली, म्हणजे काय केलं? ए बी आणि 3री लेअर मी रचली सी, तर त्याचे त्या हेक्सागोनल क्लोज पॅकचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे हो का? मॅग्नेशियम आणि झिंक. इथं सेकंड वे त्याच्यासाठी लेअर ABC झाले, आणि इथं काय क्युबिक क्लोज पॅक, आणि त्याचे पण एक्झाम्पल लिहिलेले येते, कॉपर आणि सिल्वर. पॅकिंग एफिशियन्सीवरती थोडं विचारणं अवघड आहे. आजच्या पेपरमध्ये काय अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स आले होते, पण त्यामुळं पॅकिंग एफिशियन्सी काय सांगता येत नाही, येईल न येईल. पण राहू द्या, थोडं रिस्क घेऊया आपण. ते करण्यापेक्षा एक हे शेवटचं टेबल करा, हे प्रॉब्लेमला उपयुक्त आहे. कोणाची रेडियस किती आहे, आणि हो का हे दुसरं एक टेबल आहे. इथे BCCचा कॉर्डिनेशन नंबर दिलाय. अख्ख्या पुस्तकामध्ये BCCचा कॉर्डिनेशन नंबर कुठेच दिलेला नाही. काय? इथे BCCचा कॉर्डिनेशन नंबर दिलेला आहे. अरे कळलं का? इथे BCCचा कॉर्डिनेशन नंबर दिलेला आहे.
BCCचा कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे आणि प्रत्येकाची पॅकिंग एफिशियन्सी पण दिलेली आहे. सिंपल क्यूबची 52.4, बॉडी सेंटर्ड BCCची 68% आणि FCCची किती 74%. आणि आता याच्यावर प्रॉब्लेम करा. हे बघा, हे प्रॉब्लेम नंबर 1.2. सगळे प्रॉब्लेम करा, सॉल्व प्रॉब्लेम काही ठेवू नका. सॉल्व प्रॉब्लेम सगळे करा. त्याच्यानंतर डिफेक्टमध्ये 2 डिफेक्ट नक्की करा. शॉर्टकी डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट अख्खा करा आणि फ्रँकेल पण करा. शॉर्टकी आणि फ्रँकेल सगळ्या बॅचेसचं झालेलं आहे, त्यामुळे सगळ्या बॅचेसला हे यायलाच पाहिजे. डिफेक्ट सगळं वाचा रे एक एकदा. सगळ्यांचे एक्झाम्पल वाचा डिफेक्टचे. डिफेक्ट सगळं करा. एवढं केलं तरी बास आहे. चला पुढच्या धड्याकडे जाऊया, ज्याचं नाव आहे सोल्युशन. सोल्युशनमध्ये हे टेबल करा. 9 टाईपचे सोल्युशन आहेत, लक्षात ठेवा. 9 टाईप सोल्युशन आणि डिफाईन सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड, हे करून ठेवा. बाकी इथे सोल्युबिलिटी करून ठेवा. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. शुगर ही पोलर नाही तरी सुद्धा डिझॉल्व काय, कारण ते हायड्रोजन बॉन्डमध्ये. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटीमध्ये ह्या सोडियम सल्फेटला लक्षात ठेवा, कारण त्याची सोल्युबिलिटी कमी होते टेम्परेचरनुसार आणि बाकी सगळ्या लोकांची सोल्युबिलिटी टेम्परेचरनुसार वाढते. हेनरीज लॉ, S इज इक्वल टू KH इंटू P. हेनरीज लॉ, S इज इक्वल टू KH इंटू P. लक्षात घ्या, NCERTच्या पुस्तकात दिलेला आणि बोर्डाच्या पुस्तकात दिलेला हेनरीज लॉ वेगळा आहे. ओके, इथं जो हेनरीज लॉ आहे त्याचं तिकडचं युनिट ॲटमॉस्फिअर आहे. इथे जे युनिट आहे ते आपलं मोल पर लिटर पर बार आहे. हे विसरू नका कृपा करून. आणि इथं एक हेनरीज लॉ, एक्सेप्शन ऑफ हेनरीज लॉ हे MCQ साठी महत्त्वाचं आहे. अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड हे हेनरीज लॉला एक्सेप्शन आहेत. म्हणजे हेनरीज लॉमध्ये जे अपेक्षित आहे अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईडची सोल्युबिलिटी ती इथं मिळत नाही आहे, जास्त सोल्युबिलिटी मिळते. हे प्रॉब्लेम करा, डायरेक्ट प्रॉब्लेम आहेत, बेस्ट सोपे आहेत. आणि फक्त एक लक्षात ठेवा, इथं MM ऑफ Hgचं रूपांतर या प्रॉब्लेममध्ये जे प्रेशर दिले पुढे गेलं ते 130 MM ऑफ Hg दिले. तर तुम्ही डायरेक्ट त्याला काय करू शकता, 1.013 मल्टिप्लाय करून. सगळ्यांनी एक कन्वर्जन लक्षात ठेवा. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 760 MM ऑफ Hg इज इक्वल टू 1.013 बार. मग इथे पहिले काय केले, 760 mmनी डिवाइड करून त्याचं कन्वर्जन ॲटमॉस्फिअरमध्ये केले आणि मग त्याला 1.013नी मल्टिप्लाय करून त्याचं रूपांतर बारमध्ये केले. म्हणजे इथे किती टप्प्यात कन्वर्जन केले, 2. पहिलं कन्वर्जन काय, MM ऑफ Hgचं रूपांतर 760ने डिवाइड करून कशात केले,
ॲटमॉस्फिअरमध्ये केले आणि मग त्याला 1.013 बारनी मल्टिप्लाय करून बारमध्ये केले. रॉल्स लॉ करून ठेवा, रॉल्स लॉ करून ठेवा आणि हा प्रॉब्लेम करून ठेवा. प्रॉब्लेम नंबर 2.3 ज्याच्यात डाल्टन्स लॉ पण आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन आणि 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरचा फॉर्म्युला करा. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर पेज नंबर 34 आणि शेवटची पट्टी लक्षात ठेवा पेज नंबर 35ची. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्यात. प्रॉब्लेम नंबर 2.4, प्रॉब्लेम नंबर 2.5. बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन आहे बघा पहिल्या ह्याच्यात, ती एक क्लिअर करा. बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन, हा ग्राफ बघा. त्यानंतर इथं इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन आहे पेज नंबर 36 आणि त्याचं युनिट डेल्टा. हा फॉर्म्युला एक लक्षात घ्या. हे प्रॉब्लेम सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथे प्रॉब्लेममध्ये 1000 दिलेलं आहे. याचा अर्थ तुमच्या W1 किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्यामुळं परत किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायच्या नादी लागू नका. ज्यांनी वर्गात मी सोडवलेले प्रॉब्लेम बघितले त्याच्यामध्ये काय केले, त्यावेळेस मी फॉर्म्युलाच कन्सिडर करताना असा करतो, डेल्टा TB इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू W1 आणि मी गिवनमध्ये W1चं रूपांतर किलोग्रॅममध्ये करतो. पुस्तकात देताना फॉर्म्युला काय केलेला आहे, 1000नी मल्टिप्लाय करून दिला आहे. 1000नी मल्टिप्लाय केला याचा अर्थ काय केले, त्यांनी कन्वर्ट केलेले ऑलरेडीच 1000मध्ये कन्वर्ट केलेलंच आहे. तुम्हाला फक्त ॲज इट इज W1ची जी व्हॅल्यू ग्रॅममधली तीच टाकायची आहे. आता या प्रॉब्लेममध्ये बघा इथं W1 किती आहे, 150 ग्रॅम आहे. तर त्यांनी बघा इथं W1 डायरेक्ट टाकला 150 ग्रॅम फॉर्म्युल्यामध्ये खाली. मग तो 1000वरती त्यांनी टाकला आहे कारण का, आणि त्याचं युनिट आहे बघा त्या 1000चं ग्रॅम पर किलोग्रॅम आहे. हे प्लीज विसरू नका, ग्रॅम पर किलोग्रॅम आहे. नीट बघा ते ग्रॅम पर किलोग्रॅम आहे. म्हणजे ते जर का तुम्ही डायरेक्ट प्रॉब्लेम जर का तुम्ही दिलं डायरेक्ट 1000नी मल्टिप्लाय केलं तर समजायचं तुम्ही किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलेलं ऑलरेडी. हा एक प्रॉब्लेम बघा 2.7. डेल्टा TB सारखा डेल्टा F आहे. हा ग्राफ करायचा. पहिला फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन करायची. इथे बघा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन आहे, त्याचं युनिट. आणि मागाशी जसा फॉर्म्युला होता फक्त काय होतं रे, इथं KF आहे त्याच्याऐवजी KB होता आणि डेल्टा TF आहे त्याच्याऐवजी काय होता डेल्टा TB. सेम लॉजिक. म्हणजे वरती बॉइलिंग पॉईंटसाठी आणि खाली फ्रीजिंग पॉईंटसाठी. प्रॉब्लेम सोडवा डायरेक्ट व्हॅल्यूचं सबस्टिट्यूशन आहे. ऑस्मोटिक प्रेशरमध्ये ऑस्मोसिसची डेफिनेशन करा. ऑस्मोसिसची डेफिनेशन करा. ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन करा. आयसोटोनिक सोल्युशनची डेफिनेशन करा. हायपोटोनिकची डेफिनेशन करा. आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, अतिशय साधा. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. वॅन्ट ऑफ फॅक्टरची डेफिनेशन. वॅन्ट ऑफ फॅक्टरची डेफिनेशन. आता एक लक्षात घ्या, वॅन्ट ऑफ फॅक्टर I एका पर्टिक्युलर सोल्युशनसाठी सगळीकडं थेरॉटिकल अपॉन ऑब्झर्व्ड, थेरॉटिकल अपॉन ऑब्झर्व्ड, थेरॉटिकल अपॉन ऑब्झर्व्ड, थेरॉटिकल अपॉन ऑब्झर्व्ड. पण फक्त मोलर माससाठी सॉरी ऐका रे, सगळीकडे आपण काय घेतो, ऑब्झर्व्ड अपॉन थेरॉटिकल.
सगळीकडे काय घेतो, ऑब्झर्व्ड अपॉन थेरॉटिकल, ऑब्झर्व्ड अपॉन थेरॉटिकल, ऑब्झर्व्ड अपॉन थेरॉटिकल, ऑब्झर्व्ड अपॉन थेरॉटिकल. फक्त मोलर माससाठी उलटे येतं, थेरॉटिकल अपॉन ऑब्झर्व्ड. नोटिफाय करा ते. आता एक लक्षात घ्या, आपल्या अख्ख्या, आणि हा एक फॉर्म्युला करून ठेवा हो का, हा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू I-1 अपॉन N-1. आता एक लक्षात घे, हे जे प्रॉब्लेम दिलेले असतात वॅन टॉप फॅक्टरचे, त्याच्यामध्ये तुम्हाला डेल्टा टी एफ एक समजा आता इथं डेल्टा टी एफ दिला आहे, तर त्यांनी जो डेल्टा टी एफ दिला आहे त्याला ऑब्झर्व्ड म्हणून घ्यायचा आणि आपण एक फॉर्म्युल्यावरनं काढतो. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं काय दिले, -0.680. मग एवढा डेल्टा टी एफ दिला आहे, हा काय, हा डेल्टा टी एफ जो दिला आहे, जो त्यांनी दिला आहे तो काय ऑब्झर्व्ड आहे. आणि नंतर आपण एक फॉर्म्युल्यावरनं काढतो, हे का हा काढला आहे के बी इंटू मोलॅलिटीनी, याला काय म्हणायचं थेरॉटिकल. म्हणजे फॉर्म्युल्यावरनं जो काढला त्याला काय म्हणायचं थेरॉटिकल, आणि जो त्यांनी डायरेक्ट दिला आहे त्याला काय म्हणायचं. आता हा बघा डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड, सॉरी डेल्टा टी एफ हा त्यांनी जो नॉट लिहिला आहे तो थेरॉटिकल आहे, तर तिथे त्यांनी फॉर्म्युला वापरला बघा के बी इंटू मोलॅलिटी. मग ही मोलॅलिटी हा के बी, त्यांनी त्याच्यावरून एक डेल्टा टी एफ काढला, तो कोण आहे फॉर्म्युल्यावरने काढलेला थेरॉटिकल, आणि त्यांनी दिलेला एक. दोघांचा रेशो घ्यायचा, दोघांचा रेशो घेतला की आपल्याला काय मिळतो वॅन टॉप फॅक्टर. एका सोल्युशनसाठी वॅन टॉप फॅक्टर सगळ्यांना चालतो, सगळ्या प्रॉपर्टीजला चालतो. म्हणजे कोणाकोणाला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, ऑस्मॉटिक प्रेशर, सगळ्या लोकांना चालतं. कळलं, सेम प्रॉब्लेम आहे, काही फरक नाही, सोडून बघा. आयनिक इक्विलिब्रियम, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन, वीक इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन, अल्फाचा फॉर्म्युला तुमच्यासाठी, पर्सेंट डिसोसिएशनचा फॉर्म्युला तुमच्यासाठी. RNAचे ड्रॉबॅक करा, RNAचे ड्रॉबॅक करा. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर ओळखायला शिका, MCQ साठी महत्त्वाचे आहे. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर MCQ. H+ डोनेट केल्यानंतर जो पार्ट उरतो त्याला म्हणायचं कॉन्जुगेट बेस त्या ॲसिडचा, आणि H+ खाल्ल्यानंतर जो पार्ट तयार होतो त्याला त्या बेसचा कॉन्जुगेट ॲसिड म्हणायचा. म्हणजे HClचा H+ H2O खाल्ला, मग HClचा काय उरला पार्ट Cl-, म्हणून या ॲसिडचा हा काय बेस आहे. आणि हा H+ H2O खाल्ला, म्हणजे H2O खाल्ल्यावर तर H3O+ मिळाला, याचा अर्थ या बेसचा हा काय कॉन्जुगेट ॲसिड आहे. डेफिनेशन वाचा. त्याच्यानंतर ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर करा, व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल अगेन. ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. इथं दिले बघा, कोण स्ट्रॉंग ॲसिड आहे, हे स्ट्रॉंग बेस आहेत, हे वीक ॲसिड आहेत, हे वीक बेस आहेत, यांची नावं पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर इकडे मागं के काढून दाखवलं बघा. जर का तुम्हाला के काढा फॉर्म्युला विचारला तर त्यासारखं नशीब नाही तुमचं. के सारखाच के बी, के सारखाच के बी आहे बघा. जर का प्रॉब्लेममध्ये पर्सेंट डिसोसिएशन दिलं असेल तर त्याच्यावरनं अल्फा काढायचा. पर्सेंट डिसोसिएशनवरनं काय काढायचा अल्फा. म्हणजे 0.05% दिले तर अल्फा काय काढायचा 0.05/100. आणि साधारणपणे कळायला पाहिजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड म्हटले की के इज इक्वल टू α²c. सी त्यांनी दिलेला असतो, अल्फा आपल्याला काढायचा असतो. प्रॉब्लेम नंबर 3.1, 3.2 सेम. 3.3, 3.3ला काय, जोपर्यंत मी सोल्युशन बदलत नाही तोपर्यंत के ची व्हॅल्यू फिक्स आहे. त्यामुळे पहिल्या कंडिशनसाठी के किती होता α1² C1 होता, आणि दुसऱ्या कंडिशनसाठी काय होता α2² C2 होता. दोघांना फक्त इक्वेट केले बस. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+. आता लक्षात घ्या,
हे जे पहिले प्रॉब्लेम होत्या, पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, जे आपण ॲसिड घेतो त्याचीच व्हॅल्यू आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणून घेतो. ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती 0.02 मोलार, ते मी इथे घेतलं आहे, दिसलं का. पण आता या प्रॉब्लेममध्ये मला त्यांनी काय विचारले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, H3O+, म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ विचारले. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ विचारले म्हटल्यावर काय काढायचं, लक्षात घ्या. जर का C लोक असतील तर उरले किती, C मायनस C अल्फा, म्हणजे तयार किती होतील, C अल्फा. इथे पण तयार किती होतील, C अल्फा. त्याच्यामुळे अल्फाचा फॉर्म्युला काय, √KA/C. मग तुमचे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ काय लिहिणार, अल्फा इंटू C. एवढंच लक्षात ठेवा. पण हे कोणासाठी, जेव्हा तुमचं ॲसिड काय असेल, स्ट्रॉंग असेल का वीक असेल, वीक. म्हणजे वीक ॲसिडसाठी तुम्ही काय म्हणणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज इक्वल टू काय, अल्फा इंटू C. ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर करून ठेवा. pH ची डेफिनेशन करा, pOH ची डेफिनेशन करा, दोघांमधले रिलेशन सांगा 14. प्रॉब्लेम करा pH pOH चे, सोपे प्रॉब्लेम आहेत pH. हे बघा आता इथं पण बघा, इथे pHचा प्रॉब्लेम काय, -log⁻⁻⁰ आता -log⁻⁻⁰ जो आहे, तर इथं H+ ॲज इट इज तोच घ्यायचा आहे 0.01, ॲज इट इज घ्यायचं आहे 0.01. कारण त्यांनी घेतलेला ॲसिड काय आहे, स्ट्रॉंग आहे. पण जेव्हा आपण इथं घेतो बघा, इथं बघा पर्सेंट डिसोसिएशन दिले, अल्फा काढायचं असेल तर काय करायचं, त्या पर्सेंट डिसोसिएशनला 100ने भागायचं. मग तुमचा जो अल्फा आहे त्यांनी C ला मल्टिप्लाय करा, मग तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ मिळेल. पहिल्या केसमध्ये काय केले, पहिल्या केसमध्ये जे HClचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेच घेतले बघा. तिसऱ्या केसमध्ये, तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय केले, जे HClचं कॉन्सन्ट्रेशन आहे, जे ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिले ते अजिबात लिहिलेलं नाही आहे, त्याला अल्फानी गुणले आणि मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ काढले. कळले. नेक्स्ट, बरं अजून एक. आता इथे जेव्हा तुम्हाला उलटं काढायचं असतं, आता इथं काय केलं, तुम्हाला विचारले pH काढायला विचारले आणि तुम्हाला pH दिलेली 11.2 आणि तुम्हाला पर्सेंट डिसोसिएशन ऑफ 0.02 मोलार विचारले. म्हणजे पर्सेंट डिसोसिएशन काढायचं म्हणजे तुम्हाला पहिले काय काढला पाहिजे, अल्फा काढला पाहिजे. आणि अल्फा काढण्यासाठी पहिले काय करावं लागेल, वीक बेस आहे पण त्याची pH दिली, म्हणजे pHचं रूपांतर पहिले कशात करून घ्यावं लागेल, pOH मध्ये करून घ्यावं लागेल. म्हणून pH इज इक्वल टू 14 - 11.2 2.8. त्याचं उत्तर एवढं आलं. पण आता इथे गंमत ही आहे, काय आहे ती बघा, आपल्याला काढायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आणि आपल्याला pOH दिलेली आहे -2.8. पण आपल्याला आता काय करायचं, अँटी लॉग ऑन बोथ साईड घ्यायचे, अँटी लॉग ऑन बोथ साईड घ्यायचे, अँटी लॉग ऑन बोथ साईड घ्यायचे. तर अँटी लॉग ऑफ लॉग डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- येईल, पण या -2.8चा आपल्याला काही घेता येत नाही, अँटीलॉग घेता येत नाही. मग आपण काय करतो बाळांनो, तर आपण लिहितो +or-1. मग +or-1 करताना काय करायचं आहे, दोघांची ॲडिशन करायची, म्हणजे -3.8 + 1. पण यांना वजा करताना काय करायचं, एकामधनं वजा करायचं, नाही तर परत तुमचं -2.8च येईल. त्याला एकामधनं वजा करायचं, म्हणजे ते झाले 10, हे झाले 2, हे -1 1 0 आणि हे बार 3.2 येईल. मग तिथं वजाबाकी, शेवटी वजाबाकी आली तर काय करायचं, मायनसमध्ये लिहायचं का बारमध्ये लिहायचं, बारमध्ये लिहायचं. अरे लक्षात येते का, हेच लय महत्त्वाचं आहे. आणि मग इथं मला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- मिळालं, मग त्याला मी Cनी काय केलं, भागलं, मग आपल्याला अल्फा मिळाला. अल्फाला 100 गुणल्यावर पर्सेंट डिसोसिएशन मिळणार. आता एक लक्षात ठेवा, याचे मी सांगेल, ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांनाही सांगेल की
हे चेक करा. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, असंच मी सांगेल. हायड्रोसिस ऑफ सॉल्टची डेफिनेशन करा. एक्झाम्पल आणि ॲसिडिक बफर सोल्युशन, बेसिक बफर सोल्युशन आणि हॅसेलबॅल्च अँडरसन इक्वेशन, याचे 2 प्रॉब्लेम आहेत बघा इथं पुट केलेले डायरेक्ट. त्याच्या खाली 2 आणि ॲप्लिकेशनमध्ये नावं तरी पाठ करा बफर केमिस्ट्रीच्या. इथे खाली सोल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन आहे. नाही, बफर ॲक्शन करून ठेवा जमलं तर. बफर ॲक्शन करून ठेवा जमलं तर. मोलर सोल्युबिलिटीची डेफिनेशन, हे रिलेशन एक करून ठेवा. काय? KSP इज इक्वल टू x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. या 3 कंडिशन IP इज ग्रेटर दॅन KSP, सॅच्युरेटेड. IP इज इक्वल टू KSP असेल तर सॅच्युरेटेड, ग्रेटर दॅन KSP असेल तर सुपर सॅच्युरेटेड, प्रेसिपिटेशन ऑकर, लेस दॅन KSP अनसॅच्युरेटेड. जमले तर त्याच्यावर प्रॉब्लेम करा. कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन, केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आज झाल्याच आहेत सगळ्यांच्या डेफिनेशन थर्मोडायनॅमिक्सच्या. सिस्टीम, सराउंडिंग, युनिवर्स, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल लक्षात ठेवा. स्टेट फंक्शनची डेफिनेशन, पाथ फंक्शनची डेफिनेशन. आता एक लक्षात घ्या, हीट जी आहे ती पाथ फंक्शन आहे. हीट ही पाथ फंक्शन आहे. पण हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे QP जो डेल्टा H आहे तो स्टेट फंक्शन आहे. काय तो? स्टेट फंक्शन आहे. म्हणजे नुसतं हीट पाथ फंक्शन, बट हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर स्टेट फंक्शन आहे. इथं स्टेट फंक्शनची डेफिनेशन आहे बघा. त्याच्या खाली पाथ फंक्शनची डेफिनेशन, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन, आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनेशन, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिकची डेफिनेशन, रिव्हर्सिबलची डेफिनेशन, फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन. हा फॉर्म्युला आणि एक कन्व्हर्जन फॅक्टर. एक्झाम्पल सगळे करायचे बाळांनो. WMAXचा प्रॉब्लेम, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचे 3 स्टेटमेंट. आज सरांनी घेतलेले आणि कोण 0 कधी होणार, आयसोथर्मलला, आयसोबारिकला, आयसोकोरिकला, परत तेच करू नका. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. डेल्टा NG कोण आहे जरा नीट बघा. डेल्टा NG फक्त गॅसियस लोकांसाठी आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट गॅसेस, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये हा 1 आहे, हे 3 आहेत. या दोघांनाच 1 वजा 3 घेतले. प्रॉडक्ट सॉलिड आहे त्याच्यामुळे त्याला घेतलाच नाही आहे ॲडिशनमध्ये. कळलं का? सोपे प्रॉब्लेम आहेत, तेवढं करा. आणि बघा इथं मेन्शन केले QP इज इक्वल टू काय, डेल्टा H. आता डेल्टा H स्टेट फंक्शन असल्यामुळं QP पण काय स्टेट फंक्शन आहे. म्हणजे कोणी विचारलं Q कोण आहे, तर Q हा पाथ फंक्शन आहे, पण QP कोण आहे, QP स्टेट फंक्शन आहे.
आता इथनं मी अनेक वेळा वर्गात बोललेलो आहे. डेफिनेशन एक्झाम्पल एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. डेफिनेशन एक्झाम्पल. व्हॅल्यू जरी नाही आली तरी एक्झाम्पल लिहा, ते सोपं आहे. डेफिनेशन एक्झाम्पल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. डेफिनेशन एक्झाम्पल नेहमी लक्षात ठेवा, क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पीची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह आहे आणि हायड्रेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. त्या दोघांची मिळून काय येणार आहे? एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन येणार आहे. लॅटिस एन्थॅल्पी प्लस एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. ओके, डन. पण हे कन्फर्म आहे, हायड्रेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि लॅटिस एन्थॅल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. हे कन्फर्म आहे. त्यामुळे दोघांच्यावरती डिपेंड आहे की एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनचं उत्तर काय आलं पाहिजे. एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन. आता एवढं तर सगळ्यांना माहिती आहे, एक्झोथर्मिकला डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि एंडोथर्मिकला डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे. एवढं काय करत बसू नका. स्टँडर्ड स्टेट सगळ्यांना माहिती आहे. 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन 298 केल्विन 1 बार प्रेशर. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनची डेफिनेशन. बघा, हा अतिशय सोपा प्रॉब्लेम असतो बरं का. याच्यामध्ये समेशन ऑफ एन्थॅल्पीचं प्रॉडक्ट दिलेले असतात, तेवढ्यांची बेरीज करायची. प्रॉडक्टच्या स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनची बेरीज करायची. त्यातनं रिॲक्टंटच्या स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन सबट्रॅक्ट करून टाकायचे. सबट्रॅक्ट. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन, याच्यावरती एक सोपा प्रॉब्लेम असतो. प्रॉडक्टच्या स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन घ्यायच्या, जेवढे लोक आहेत तेवढ्यांनी मल्टिप्लाय करायचं, मायनस रिॲक्टंटच्या स्टँडर्ड ऑफ एन्थॅल्पी सबट्रॅक्ट करून टाकायचे. पण वरती जे मी काढलं आत्ता इथे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन, तिथं फॉर्म्युला का होता? रिॲक्टंट मायनस प्रॉडक्ट का प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट? फॉर्म्युला होता प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. फॉर्म्युला होता प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. अरे कळलं का? पण जेव्हा प्रॉब्लेम सोडवाल त्यावेळेस लक्षात घ्या. हां, आता आपल्याला बॉन्ड एन्थॅल्पीचा प्रॉब्लेम सोडवायचा. आता वरती प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट होता, बॉन्ड एन्थॅल्पीला उलटे समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस प्रॉडक्ट आहे. रिॲक्टंट सोपे प्रॉब्लेम आहेत, प्लीज हे करा. रिॲक्टंट मायनस प्रॉडक्ट आहे म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पीचा प्रॉब्लेम आला की काय? प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट का रिॲक्टंट मायनस प्रॉडक्ट? रिॲक्टंट मायनस प्रॉडक्ट. हेच लॉ आहे ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. त्याचा प्रॉब्लेम करा, रिॲक्शन उलट्या पुलट्या करायच्या. पण मी नेहमी सांगतो, कुठल्या रिॲक्शन बघायच्या? शेवटची रिॲक्शन जी पाहिजे तिच्याकडे बघायचं, मग बाकीच्या लोकांना रिव्हर्स करायचं. स्पॉन्टेनियस प्रोसेसची डेफिनेशन. स्पॉन्टेनियस प्रोसेसची डेफिनेशन. The disorder or randomness is measured by entropy ची definition. Second law of thermodynamics. Second law of thermodynamics. कधी प्रोसेस स्पॉन्टेनियस येते बघा. डेल्टा इज टोटल ग्रेटर स्पॉन्टेनियस, डेल्टा इज टोटल लेस दॅन, डेल्टा इज टोटल झिरो इक्विलिब्रियम. मी मेन आणि मोजकच सांगतोय, याच्यात कटछट करू नका. हा फॉर्म्युला डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आणि मग इथे शेवटी लिहिले बघा, डेल्टा जीच्या कुठल्या कंडिशन आहेत त्या पण सांगितल्यात.
हे इक्वेशन डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट आर टी नॅचरल लॉग ऑफ क्यू. याच्यावर जरा चर्चा करूया. एक प्रॉब्लेम घेतो याच्यावर, पण थोडा वेळ थांबा. एक 10 मिनिटांनी, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. 10 मिनिटांनी याच्यावर प्रॉब्लेम घेतो. आत्तापर्यंत आपले 4 धडे झाले, हा 4था धडा आहे. हे बघा, हा फॉर्म्युला आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी नॅचरल लॉग ऑफ क्यू. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी नॅचरल लॉग ऑफ क्यू. हा क्यू जो आहे ना, हा म्हणजे रिॲक्शन कोशंट आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. क्यू इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. हा क्यू आहे. आणि जर का गॅसेस असतील रिॲक्शनमध्ये तर पार्शियल प्रेशर वापरायचे. गॅसेस असतील तर पार्शियल प्रेशर वापरायचे. गॅसेस असतील तर पार्शियल प्रेशर वापरायचे. गॅसेस असतील तर पार्शियल प्रेशर वापरायचे. आता इथं हा प्रॉब्लेम बघा, हे सोपेत. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डेल्टा टी एस. मग तुम्हाला डेल्टा एचची व्हॅल्यू दिली आहे, डेल्टा टी एसची व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला डेल्टा जी काढायला सांगितलं आहे. डेल्टा जी जर का निगेटिव्ह आला तर प्रोसेस काय स्पॉन्टेनियस आहे. तर प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. आणि जर का डेल्टा एस दिला आहे, डेल्टा एच दिला आहे आणि डेल्टा जी काढायला लावला तर डेल्टा जी पॉझिटिव्ह आला बघा. आणि प्रोसेस काय, याचा अर्थ नॉन स्पॉन्टेनियस आहे. काय फार अवघड नाही. हा टीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेल्टा एच नॉट अपॉन डेल्टा एस नॉट. आता या प्रॉब्लेममध्ये के पीची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली. डेल्टा जी नॉटचा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, -2.303 आर टी लॉग बेस टू द 10 ऑफ के पी. जर का फॉर्म्युल्यामध्ये लॉग असेल, फॉर्म्युल्यामध्ये लॉग असेल तर काय करा, फॉर्म्युल्यामध्ये लॉग असेल तर डायरेक्ट लॉग काढा. अरे कळलं का? आता इथे बघा, डेल्टा एच सराउंडिंगचा फॉर्म्युला काढला आहे. डेल्टा बघा डायरेक्ट गिवन असतं. डेल्टा एच नॉट गिवन आहे, टेम्परेचर गिवन आहे, त्याच्यावरनं तुम्ही डेल्टा एच सराउंडिंग काढलं आहे. डेल्टा एच सिस्टीम त्यांनी दिलं आहे. डेल्टा एच सिस्टीम प्लस डेल्टा एच सराउंडिंगचं उत्तर काढले आणि सांगितले ग्रेटर दॅन 0, म्हणजे प्रोसेस काय आहे स्पॉन्टेनियस आहे. काय अवघड आहे? आता इथं काय दिले, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट आर टी नॅचरल लॉग ऑफ क्यू पी. बरं, नॅचरल लॉगचं रूपांतर बेस टू द 10मध्ये करण्यासाठी कितीनी मल्टिप्लाय केले, 2.303नी मल्टिप्लाय केले. आणि सगळे कंपोनंट कोण आहेत, सगळे कंपोनंट गॅसेस आहेत. सगळे कंपोनंट गॅसेस आहेत. याचा अर्थ आता मला कॉन्सन्ट्रेशन घ्यावं लागेल का पार्शियल प्रेशर घ्यावं लागेल? पार्शियल प्रेशर घ्यावं लागेल. अरे कळलं का? मग आता चेक करा. इथे कार्बन मोनॉक्साईडचा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यावर 1 लिहिलं. हायड्रोजनचा कोइफिशियंट किती आहे, 2 आहे, म्हणून इथं पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजनच्या डोक्यावर 2 लिहिले. CH3OHचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ फक्त CH3OH. आणि त्या व्हॅल्यू गिवन आहे. तर काय अवघड आहे मला सांगा. याची व्हॅल्यू गिवन आहे, याची गिवन आहे, याची गिवन आहे. ह्याच्यावरनं त्यांनी QP काढला आहे आणि तो QP फक्त इथं पुट केलं आहे आणि त्याचा डायरेक्ट लॉग लिहिला आहे. तो आला -0.903. अरे कळलं का? संपलं. थर्मोडायनॅमिक्स करा रे सगळा. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं काय करायचं ते आपण नंतर बघू. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री वास्ट आहे. आता जरा मी इनऑर्गॅनिकच्या पार्टकडे जातो. जरा इनऑर्गॅनिकचा पार्ट काढा सगळ्यांनी. इनऑर्गॅनिकचा पार्ट काढा. पी ब्लॉक काढा. पी ब्लॉक
पी ब्लॉक काढा, पी ब्लॉक. ग्रुप सिस्टीमच्या लोकांना कॅलोकोजन्स म्हणतात, त्याला अंडरलाईन करून ठेवा. लय महत्त्वाचं आहे ते, तेच नाही कळायचं तुम्हाला. यांचा क्रायोलाइट, फ्लोरोस्पार आणि फ्लोरोपटाईटला अंडरलाईन करून ठेवा. आणि या आर्टिकलमध्ये लक्षात ठेवायचं बघा, हे पहिलं पाठ करा. प्रॉब्लेम नंबर 7.1, प्रॉब्लेम नंबर 7.2, सगळे प्रॉब्लेम करायचे. प्रॉब्लेम नंबर 7.3, 7.4, 7.5, प्रॉब्लेम नंबर 7.6 हे करायचं. ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. रिॲक्टिव्हिटीकडे तुम्ही आत्ता नाही गेले तरी चालेल, कारण बाकीचं खूप आहे. हे प्रॉब्लेम नंबर 7.7 करा. हे स्ट्रक्चर करा. हे जरा थोडे गुगलवर सर्च केले तरी चालतील स्ट्रक्चर. S6, S8, थोडंफार प्रिंटिंग मिस्टेक असाही शक्यता आहे. या सगळं हे ऑक्झॅसिड्समध्ये नाही आहे, सल्फरच्या ह्याच्यात आहे. तर ते चेक करा. परक्लोरिक ॲसिड, क्लोरिक ॲसिड, त्यांचे स्ट्रक्चर. प्रॉब्लेम नंबर 7.8, प्रॉब्लेम नंबर 7.9. हा फ्लोचार्ट करून जा जर का तुम्हाला रिॲक्शनचं टेन्शन येत असेल तर. प्रॉब्लेम नंबर 7.10, डेकॉन्स प्रोसेस. शक्यतो एक लक्षात घ्या, आपल्याला बाकीचं अजून लई करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी प्रॉपर्टीज आणि प्रिपरेशन सांगत नाही, कारण बाकीच्या अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि सगळं नाही होणार. जर का तुम्ही ते करत बसले तर तुमचे बाकीचे नाही व्हायचे, तुमचे बाकीचे प्रश्न नाही व्हायचे. त्यामुळं त्यातल्या त्यात जे करता येईल तेच करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल माझ्याकडून. ब्लिचिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. ओके, इथं नाव आहेत बघा. हे फॉस्जिनचं नाव आहे, टियर गॅसचं एक नाव आहे आणि मस्टर्ड गॅसचं एक नाव आहे. असे प्रश्न भरपूर वेळा येतात. राईट डाऊन द फॉर्म्युला फॉर फॉस्जिन, राईट डाऊन द फॉर्म्युला फॉर टियर गॅस, राईट डाऊन द फॉर्म्युला फॉर मस्टर्ड गॅस. हे बघा, आपल्याला मार्क पाडायचे स्किलफुली, हे लक्षात ठेवा. सगळं करत बसलो तर मार्क पडणार नाहीत आपल्याला. काही बाबतीत आपल्याला रिस्क घ्यावी लागेल थोडी, ती घ्या. आणि असं वेडेपणा करू नका सगळं करायचं. इंटर ॲलोजन कंपाऊंडमध्ये शेप एकदा टेबल करून जा. टेबल 7.11. हेक्झॉनच्या रिॲक्शन करा. हेक्झॉन फ्लोराईडच्या त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटवाले शेप करून जा. आणि ना इथे शेवटी युजेस करून जा. हेलियम, निऑन, आर्गॉन यांचे युजेस करा. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशनमध्ये कॉपर आणि क्रोमियम. हां, पहिलं बघा, हे 3D, 4D, 5D, 6D हे सिरीजचे कॉन्फिगरेशन लिहा. ओके, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नॉट अ स्पेसिफिक, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मी असं ॲझ्युम करतो की सगळ्या लोकांना नॉर्मल ट्रेंड येतात. बोर मॅग्नेटॉनवर कालही आपण बोललो होतो आणि आज बोर मॅग्नेटॉनवरती एक प्रश्न विचारला होता. ओके, बोर मॅग्नेटॉन त्याची व्हॅल्यू, त्याचा प्रॉब्लेम काय आहेत ते. बघा, इथे एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम करा. हे इथं दिलं बघा, द कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन रिलेट्स टू. हे 4 पॉईंट लक्षात ठेवा.
कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजमध्ये कोण कुठल्या रिॲक्शनमध्ये कॅटॅलिस्ट आहे ते करा. बघा 6 पॉईंट आहेत. कोण कुठं कॅटॅलिस्ट म्हणून वापरलाय? कोण कुठं कॅटॅलिस्ट म्हणून वापरलाय ते लिहून ठेव. ते बघा तिथे 1 2 3 4 5 6 पॉईंट आहेत. इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आणि इंटरस्टिशियल कंपाऊंडची डेफिनेशन. इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आणि इंटरस्टिशियल कंपाऊंडची डेफिनेशन. अलॉयज आहेत इथे. अलॉयज आहेत बघा इथे फेरस आणि नॉन फेरस. फेरस आणि नॉन फेरस हे बघा सोपं मी मार्क करून देतोय. त्याच्यामुळे एवढं तरी केलं पाहिजे मिनिमम. मी मेजर काम त्याच्यात मेजर गोष्टी अवॉइड केल्या ती स्पेशली रिॲक्शन आणि ह्या गोष्टी. अलॉयज ब्रॉन्झ बघा कुणापासून तयार झाले ते लिहिता आलं पाहिजे रे. आता ब्रॉन्झ काय कॉपर आणि टीन. क्युप्रा निकेल काय कॉपर निकेल. स्टेनलेस स्टील बाबा काय आयर्नपासून नायक्रोम निकेल आणि क्रोमियम त्याचं पर्सेंटेज. टिटॅनियम अलॉयज हे असं यायला पाहिजे. युजेस ऑफ केमेनोफोर. युजेस ऑफ K2Cr2O4. प्रॉपर्टीज. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटलमध्ये डेफिनेशन पायरो हायड्रो इलेक्ट्रोमेटलर्जी. गँग्यूची डेफिनेशन. ब्लास्ट फर्नेस. कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयर्न कास्ट रॉट आणि स्टील. त्या किती स्टीलमध्ये किती लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन करा. F ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन करा. हा प्रॉब्लेम सोडवा. आणि बाकी काही करणं. आणि हा एक टेबल करा एस लॅन्थेनाइड आणि ट्रान्झिशन मेटल. कॉर्डिनेशन कंपाऊंडमध्ये मोनोडेंटेड लिगँड डेफिनेशन एक्झाम्पल. पॉलिडेंटेड लिगँड डेफिनेशन एक्झाम्पल. या EDTA आहे ना स्ट्रक्चर. EDTA स्ट्रक्चर बघा जे सोपं आहे पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे ते करा. EDTA एम्बिडेंटेड लिगँड एक्झाम्पल. कॉर्डिनेशन स्फिअर. इथे कॉर्डिनेशन नंबरची डेफिनेशन आहे पेज नंबर 193. 194 वरती आहे ना मोहर सॉल्ट आहे बघा. तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिकलला वापरले. नंतर इथे कार्नेलाइटचा फॉर्म्युला आहे. वर्नर थेरी पॉच्युलेट 1 2 आणि काय 3 4. प्रॉब्लेम नंबर 9.1. होमोलिप्टिक कॉम्प्लेक्सेस एक्झाम्पल. हेट्रोलिप्टिक कॉम्प्लेक्सेस एक्झाम्पल. कॅटॅनिक कॉम्प्लेक्सेस एक्झाम्पल. ॲनायनिक कॉम्प्लेक्सेस एक्झाम्पल. स्क्वेअर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कॅटॅनिक कॉम्प्लेक्स. स्क्वेअर ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज असेल तर ॲनायनिक कॉम्प्लेक्स. स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्जच नसेल तर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. IUPACचं टेबल करा रे. लय महत्त्वाचं आहे. नॉमेनक्लेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर एक्झाम्पल. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर एक्झाम्पल. आइसोमेरिझम.
एक्झाम्पल आणि थोडं हे करा, काय डेफिनेशन करा वरवरचे, हे मात्र करा. फॅक्टर्स अफेक्टिंग गव्हर्निंग द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स, ते तुमच्या रिस्कवर करा. ते थोडं कुठलं आयसोमेरिझम. एवढं सगळं झालं त्याच्यानंतर वेळ मिळाला तर मग आयसोमेरिझमकडे जा. व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी, चे पॉईंट वाचा फक्त, आणि CFTचे पण पॉईंट वाचा. मी करा असं म्हटलेलं नाही, वाचा म्हटले. फॅक्टर्स अफेक्टिंग CFT करा, फॅक्टर्स अफेक्टिंग CFT करा, फॅक्टर्स अफेक्टिंग CFT करा. कलर ऑफ दी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स करा. बस एवढंच करा. थोड्या ॲप्लिकेशनची नावं वाचा, दॅट इज ओके. ॲप्लिकेशनची नावं वाचा. आज एवढे धडे करा असं मला वाटतंय. काय उद्या सकाळी आपण बाकीचा पार्ट बघूया. आज एवढे तर करा. आता काय काय झालं, सॉलिड झाला, सोल्युशन, थर्मोडायनॅमिक्स, आयनिक इक्विलिब्रिया, ते 4 झाले, आणि PF आणि D ब्लॉक झाले. म्हणजे किती झाले, PDF आणि कॉर्डिनेशन किती झाले, 7 झाले. ग्रीन केमिस्ट्रीच्या नोट सगळ्यांकडे आहेच आहेत, त्यामुळे ग्रीन केमिस्ट्रीत काय मी IMP सांगत बसणार नाही, तेवढा करा तो 8. आता उरले 8 धडे. त्यातलं एक इलेक्ट्रोकेमिस्ट्री, एक केमिकल कायनेटिक्स आहे, आणि मेन ऑर्गॅनिकचे 4 धडे. पॉलिमर आणि बायोमॉलिक्यूल ऑलरेडी आपण बघितलेला आहे. त्याच्यावर उद्या जरा सरांची डिस्कस करून मी तुम्हाला टाईम सांगतो की किती वाजता. पण आता एवढे 7 धडे करा, 7-8 धडे करा, म्हणजे निम्मा सिलेबस झालेलं आहे. उद्या सकाळी आपण निम्म्या विषयांचा अभ्यास करू. ओके, इथंच थांबूया. सगळ्यांनी अभ्यास करा. धन्यवाद.